नमस्कार मित्रांनो बांधकाम कामगारांना अत्यावश्यक वस्तूंचा संच दिला जातो, ज्यालाच आपण इसेन्शियल किट असं देखील म्हणतो। त्यामध्ये आता 10 वस्तूंची वाढ करण्यात आलेली आहे। मोठ्या वस्तू असणार आहेत। याआधी ज्या वस्तू दिल्या जात होत्या त्या काही मुबलक आणि छोट्या वस्तू होत्या, पण यानंतर आता बांधकाम कामगारांना दिल्या जाणाऱ्या अत्यावश्यक संच म्हणजे इसेन्शियल किटमध्ये 10 वस्तूंची वाढ करण्यात आलेली आहे। या वस्तूंच्या मंजुरीचा GR देखील शासनाने प्रसिद्ध केलेला आहे। GR मध्ये नेमकी काय माहिती देण्यात आलेली आहे, काय मोठा बदल या योजनेमध्ये करण्यात आलेला आहे, तो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यापूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, कारण अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला यानंतर देखील भेटत राहतील। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, हा GR आहे। महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेला प्रसिद्ध केलेला हा GR आहे। महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडील नोंदित पात्र बांधकाम कामगारांना अत्यावश्यक संच म्हणजेच इसेन्शियल किट ज्याला आपण म्हणतो ती पुरविण्याच्या सुधारित योजनेस शासन मान्यता देण्याबाबत असं GR या ठिकाणी शासनाने निर्गमित केलेला आहे। उद्योग ऊर्जा कामगार व खनिज कर्म विभाग 28 जून 2025 चा हा GR आहे। यामध्ये सविस्तर माहिती आपण पाहून घेऊया। तर या ठिकाणी शासन निर्णय काय आहे आपण बघूया। बघा, शासन निर्णय काय म्हणतो, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदित सक्रिय म्हणजेच नोंदणी असलेले सक्रिय म्हणजे जीवित असलेले बांधकाम कामगार ज्यांची नोंदणी जीवित आहे अशा बांधकाम कामगारांना अत्यावश्यक संच इसेन्शियल किट खालील अटींच्या अधीन राहून प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे। तर या ठिकाणी अटी व शर्ती ज्या दिलेल्या आहेत त्या आपण आता बघून घेऊया। या ठिकाणी बघा, योजनेच्या अटी व शर्ती काय आहेत। पहिली अट आहे, मंडळाकडील नोंदित सक्रिय बांधकाम कामगार या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र राहणार आहेत। या पात्रताधारक कामगारांनी विहित नमुने मागणी अर्ज प्रभारी कामगार आयुक्त, सहाय्यक कामगार आयुक्त, सहकारी कामगार अधिकारी, जिल्हा कामगार सुविधा केंद्र या सर्वांकडे यांच्याकडे भरून दिल्यानंतर त्यांना अत्यावश्यक संच म्हणजे इसेन्शियल किट ही पुरविण्यात येणार आहे किंवा पुरविण्यात यावे असे या ठिकाणी अटीमध्ये सांगण्यात आलेला आहे। म्हणजे आता बघा, तुम्ही जर जुने कामगार जरी असाल तरी तुम्हाला यासाठी अर्ज करावा लागणार आहे आणि तो अर्ज तुम्हाला सहाय्यक कामगार आयुक्त किंवा प्रभारी कामगार आयुक्त किंवा सरकारी कामगार अधिकारी किंवा जिल्हा कामगार सुविधा केंद्र या सर्वांकडील कोणत्याही एकाकडे तुम्हाला हा अर्ज भरून द्यायचा आहे आणि यांच्याकडे भरून दिल्यानंतरच त्यांना अत्यावश्यक संच म्हणजे इसेन्शियल किट ही पुरवता येणार आहे। त्यानंतर 2 नंबरचा मुद्दा बघा, मंडळातील पात्र बांधकाम कामगारांना पुरवावयाच्या अत्यावश्यक वस्तू कोणत्या आहेत। आता इसेन्शियल किट तर आहे, मग त्यामध्ये वस्तू कोणत्या आहेत ते खालील प्रमाणे या ठिकाणी देण्यात आलेले आहेत। आता वस्तू आपण या ठिकाणी बघून घेऊया। तर बघा, यामध्ये वस्तू काय काय भेटणार आहेत। एक आहे पत्र्याची पेटी, त्यानंतर 2 नंबर प्लास्टिकची चटई मिळेल, त्यानंतर धान्य साठवण कोठी मिळेल 25 किलोचं त्या ठिकाणी क्षमता असेल। त्यानंतर 4 नंबरला आहे धान्य साठवण कोठी 22 किलोची क्षमता असेल त्या ठिकाणी। 5 नंबर आहे बेडशीट, 6 नंबर चादर मिळेल, ब्लँकेट आहे, साखर ठेवण्यासाठीचा डब्बा आहे 1 किलो साईज मध्ये 1 किलोच्या क्षमतेमध्ये। त्यानंतर चहा पावडर ठेवण्यासाठीचा डब्बा आहे 500 ग्रामच्या क्षमतेमध्ये। आणि 10 नंबरची वस्तू आहे वॉटर प्युरिफायर, 18 लिटरचं वॉटर प्युरिफायर देखील त्या ठिकाणी मिळणार आहे, म्हणजे 18 लिटरचं पाण्याचं फिल्टर तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे। अशी या नवीन इसेन्शियल किट मध्ये ह्या 10 वस्तू ज्या आहेत त्या वाढवण्यात आलेल्या आहेत। म्हणजे तुम्हाला ज्या इतर पहिल्या ज्या वस्तू मिळत होत्या, जी पेटी मिळत होती, ज्या वस्तू मिळत होत्या त्या वस्तूंसोबतच तुम्हाला ह्या 10 वस्तू आता वाढवण्यात आलेल्या आहेत। ह्या 10 वस्तू देखील तुम्हाला मिळणार आहेत। तर मित्रांनो, अशा प्रकारे हा नवीन GR शासनाने निर्गमित केलेला आहे। इसेन्शियल किट मध्ये 10 वस्तू वाढवण्यात आलेल्या आहेत आणि त्यासाठी शासनाने या GR द्वारे मान्यता दिलेली आहे। अत्यंत महत्त्वाची माहिती होती। सर्व बांधकाम कामगार तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा। व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।